नमस्कार. पॉडकास्टतर्फे अनेक वेगवेगळे विषय इतिहास मॅटर्सवर तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो आणि तेव्हाच एकदा एक व्यक्ती असे समोर आले की ज्यांच्याशी बोलावं आणि तो पॉडकास्ट इतिहास मॅटरवर टाकावा असं वाटलं. ते म्हणजे डॉक्टर उदय महाजन. आता रत्नागिरीमध्ये एक रिट्रीट म्हणून एक शांत वातावरण हवं म्हणून कायम ते माड मँगोमध्ये येतात. अशा ठिकाणी ते आले होते आणि अचानक त्यांना विचारलं की तुम्ही पॉडकास्ट कराल का, आणि ते आनंदाने हो म्हणाले. आता हा इतिहास मॅटर्ससाठी एक खूप आनंदाचा विषय होता आणि लगेच आम्ही कॅमेरा घेऊन गेलो, पूर्ण सेटअप केला आणि त्या माड मँगोमध्येच आम्ही पॉडकास्टला बसलो. वेगवेगळे विषय हाताळले गेले. लक्षात घ्या, 32 वर्ष त्यांचा आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून अनुभव आहे. साधारण महाराष्ट्राच्या बाहेर आणि अगदी दुबईमधनं वगैरे त्यांचे क्लायंट्स त्यांना कंटिन्युअस कॉल करतात. विशेष गोष्ट अशी आहे की जास्तीत जास्त प्रकारे शस्त्रक्रिया टाळून नाडी परीक्षेचा अभ्यास करून त्यांनी अनेक लोकांना बरं केलेलं आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना कोकणात खाण्याचे प्रकार काय आहेत, खाण्याच्या चुका काय आहेत आणि ऐतिहासिकदृष्ट्या कोकणाने आपल्यात काय बदल करायला हवे ह्या बाबतीत त्यांचा सखोल अभ्यास आहे. तर मी आता जास्ती बोलत नाही, आपण त्यांच्याशीच बोलूया. पॉडकास्ट सुरू करूया. तुम्हाला जर असे पॉडकास्ट ऐकायचे असतील आणि अजून अशा अनेक विषयांवर तुम्हाला जर तज्ज्ञ मंडळी बोलवायची असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. पहिलं तर इतिहास मॅटर्सच्या टीमतर्फे तुम्हाला खरंच थँक्यू. तुम्ही इकडे आलात आमच्याशी बोलायला आणि एवढ्या अशा सुंदर जागी आपण पॉडकास्ट करतोय. थोडेसे काही टेक्निकल इश्यू आले, पण यू आर हिअर अँड यू आर विथ अस फॉर दिस. थँक्यू सो मच. मी पण इतिहास मॅटर्सच्या सगळ्या बघणाऱ्यांना आणि विशेषतः तुला, जे तू एपिसोड्स एवढे अभ्यासपूर्ण केलेस त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ह्याच्यातून तुम्ही काहीतरी गेन कराल आरोग्यविषयक अशी आशा करतो. चालू करूया आपण. नक्कीच. आता आरोग्य विषयक ऐतिहासिक चुका असा आपला विषय आहे आजचा. मला पहिलं सांगा की अगदी ऐतिहासिक काळापासून वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती काय होत्या आणि आत्ता आपण ज्या वापरतो आणि त्या आहेत जुन्या, त्याच्यात फरक काय होता? ढोबळमानाने पहिल्यापासून आपण जे भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतो की आयुर्वेद चिकित्सा पद्धती सर्वात प्राचीन आणि पुरातन आहे. त्याच्यानंतर ॲलोपॅथ झाली, होमिओपॅथ पण पुरातन आहे, पण आपल्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून आयुर्वेद ही सगळ्यात जुनी चिकित्सा पद्धती होय. मग जर आपण कंपॅरिझन करायचं झालं तर कुठली चिकित्सा पद्धती ही जास्ती उपयोगाची आहे? पण हे म्हणताना असं आपण म्हणत नाही आहोत की दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीला क्रिटिसाइज करणं, पण एक प्रेफरेबल म्हणून ऐतिहासिक काळापासून कुठली चिकित्सा पद्धती कायम डेव्हलप होत चालली आहे? माझ्या मते काय माहिती आहे का, की सगळ्या चिकित्सा पद्धतींना स्वतःची लिमिटेशन्स आहे. ओके. कुठल्या वेळेस कोणती चिकित्सा पद्धती घ्यायला पाहिजे हे पेशंटने ठरवणं अतिशय गरजेचं आहे. आणि कालानुरूप जर आपण म्हटलं तर आयुर्वेद ही सगळ्यात प्राचीन चिकित्सा पद्धती आहे ज्याच्यामध्ये सगळ्या अंगांचा समावेश आहे. ओके. म्हणजे रोगनिदान कसं करायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर चिकित्सा कशी करायची, त्याच्यामध्ये बालरोग, स्त्रीरोग, प्रसूती, शल्य सगळ्या शाखा आहेत. म्हणजे इतकी जुनी चिकित्सा पद्धती असून सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकार त्यांनी समावेश आपण आयुर्वेदामध्ये केलेला आहे. ओके. पण मग आता आपण विषय तोच आहे म्हणून अगदी सर्वात प्राचीन म्हटलं तर आयुर्वेदिक ही चिकित्सा पद्धती आहे. मग असं काय झालं की आता त्याचा प्रभाव कमी होऊन जो आत्ता जरा वाढतोय, पण आपण ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी ह्या गोष्टींकडे वळलो? काय कारण असेल? आजकालचं कसं झालंय, सगळं शॉर्ट टर्म झालंय की लवकर त्यांना रिझल्ट्स पाहिजे असतो. त्यांना मुळापासून बरं होण्यापेक्षा लवकरकडे आजकालची जी संस्कृती फास्ट शिफ्टिंग म्हणतो. फास्ट शिफ्टिंगपेक्षा फास्ट फूड जे तुम्हाला हानिकारक आहे पण ते आपण अंगीकारलंय. तसंच फास्ट रिलीफमध्ये पण वेगवेगळ्या पद्धती आल्या. आयुर्वेद काय मुळापासून आपण त्याच्यावर घाव घालतो असं आपण मी 100% म्हणू शकतो आणि वेळ लागत नाही, कारण आयुर्वेद हे निसर्ग नियमांवर आधारित शास्त्र आहे. ओके. निसर्गाचे नियम बदलता येतात का? नाही. बरोबर. तसंच आपण ज्यावेळेस कुठल्या पण येणाऱ्या रुग्णाला सांगतो की हे करा, तर ते न केल्यामुळे त्यांना जो रिझल्ट मिळायला पाहिजे तो उशिरा मिळतो. म्हणजे आणखीन तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो मी, की मी एक आयुर्वेदिक चिकित्सा जी म्हणतो ती पंचपक्वान्नांचं ताट आहे म्हणतो.
त्याच्यामध्ये तुम्ही किती पण मसाल्याची भाजी, मग आपण मिठाचं प्रमाण किंचित असतं, पण त्यात जर आपण मीठ न टाकता जर भाजी वाढली तर समोरचा माणूस तृप्त होईल का? तसंच जी सांगितलेली पथ्ये आहेत, दिनचर्या आहे, पोश्चर्स आहेत, ती जर त्यांनी केली नाहीत तर मिठासारखंच असतं. औषधांचं बरोबर ते जे दिलेलं असतं ते मिठासारखंच. ते जर केलं नाही तर तुम्हाला ज्या प्रमाणात अपेक्षित रिझल्ट जितक्या लवकर पाहिजे तो मिळू शकत नाही. आणि आजकाल सांगितलेली लोक जास्त प्रमाणात फॉलो करत नाहीत, त्यांच्या धकाधकीच्या जीवनामुळे पण असेल. मग आता तुम्ही ब्रिटिश काळापासून तो जो शिफ्ट व्हायला लागलेला तो तुम्ही बघितलात आणि तुम्ही त्याबद्दल सांगितलं, तर मग आपल्या ज्या चिकित्सा होत्या पुरातन त्या बाजूला सरून ब्रिटिशांच्या काही गोष्टी आपण अंगीकारल्या. मग तेव्हापासून भारतीय म्हणून आपण काय चुका करायला लागलो आणि काय कसं आपण त्या आयुर्वेद किंवा इतर चिकित्सेकडे बघायला लागलो? त्याच्यामध्ये ॲक्च्युली झालं कसं की चिकित्सा पद्धती, निदान पद्धती याच्यामध्ये भरपूर बदल होत गेले. आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षा ही आजकाल लुप्त होत चाललेलं विज्ञान आहे. हां, ज्याच्यावर तुम्हाला दोष ॲक्च्युअली व्याधी कुठून सुरू झाला हे समजू शकतं, कुठे इम्बॅलन्स आहे हे समजू शकतं. आणि आजकाल ॲलोपॅथमध्ये असं झालं आहे की कोणी रिस्क घेत नाही. पेशंट्सच्या ॲग्रेसिव्हपणामुळे डॉक्टरसुद्धा म्हणतात की पहिल्यांदा ह्या टेस्ट करून घेऊन या, हे करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ही माझी जी ट्रीटमेंट आहे आपण त्याच्यानंतर चालू करू. आणि पण काही आजकाल आणखीन पण आयुर्वेदामध्ये असे आहेत की जे नाडी बघून तुम्हाला सांगू शकतात की तुम्हाला शरीरामध्ये कुठे दोष आहे आणि तो तुम्हाला मूळ सापडू शकतं नाडी परीक्षेने, किंवा आयुर्वेदामध्ये जे प्रश्नोत्तरं करूनसुद्धा किंवा बाकीचे परीक्षणं जी आहेत, अष्टविध परीक्षणं सांगितली आहेत ते करूनसुद्धा तुम्हाला मुळापर्यंत पोचता येतं आयुर्वेदाने. मला नाडी परीक्षा आणि काही प्रश्न विचारणं ह्याच्यावरनं आपण एक साधारण एक माणसाला काय प्रॉब्लेम आहे हे समजतं. ह्याच्याबद्दल थोडंसं उदाहरण देता येईल तुम्हाला? उदाहरण म्हणजे नाडी परीक्षा आपण जनरली उपाशीपोटी करतो आणि ज्यावेळेस उपाशीपोटी आपण नाडी पकडतो त्यावेळेस आपण इथपर्यंत सांगू शकतो की त्याला समोरच्या माणसाला कंबर दुखते, लंबर स्पॉन्डिलायटिस आहे, त्याच्यामध्ये गॅप कुठे आहे, डिस्क बल्ज कुठे आहे, सर्व्हायकल आहे किंवा हार्ट ब्लॉकेजेस आहेत किंवा शुगर आहे, इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. एवढ्या डीपपर्यंत आपण जाऊ शकतो किंवा याच्या खाण्यापिण्यामध्ये काय गडबड असणार आहे आणि कशामुळे हा व्याधी तयार झाला आहे, कुठल्या धातूमध्ये हा प्रॉब्लेम आहे, इथपर्यंत एक जाणकार व्यक्ती समजू शकतो की ओके. वा. आणि मग ती जी परीक्षा आता तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी जगभरातले तुमच्याकडे ॲक्च्युअल पेशंट्स आहेत आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट कन्सल्टेशन देता. खूप लोक डायरेक्ट कॉलवरूनच तुमच्याशी बोलत असतील. तर तुम्ही जो आता प्रश्न म्हणालात, एक वाक्य म्हणालात की मी प्रश्न विचारून त्याच्यावर त्यांना काय सिम्पटम्स येत आहे त्याच्यावरनं निदान करतो, तर त्याचं आम्हाला एक छोटंसं उदाहरण द्याल काय? प्रश्न विचारून पण माझा भर त्याच्यावर जास्त नसतो. पहिली परीक्षा तरी मी नाडी परीक्षेवर, कारण एक उदाहरण तुम्हाला देतो. माझ्याकडे 40 गावचे गृहस्थ होते, त्यांना 4.7 × 4.0 सेंटीमीटरचा ब्रेन ट्युमर होता आणि ब्रिज कॅन्डीमधून त्यांना सांगितलं होतं की आता यांना घरी घेऊन जा, आणि त्यांना लोळागोळा अवस्थेत माझ्याकडे घेऊन आले. त्यांनी पहिल्यांदा मला पेपर्स फाईल्स दाखवायला म्हटलं नाही मला आधी नाडी परीक्षा करू द्या, आणि नाडी परीक्षा करून त्याच्या दोष कुठे आहेत त्याच्यानुसार त्यांना औषधं दिली आणि 6 महिन्यांमध्ये तो माणूस शेतात काम करायला लागला. इट्स अ मिरॅकल. नंतर परत आपण त्यांचं CT स्कॅन केला तर ती गाठ पूर्णपणे गेलेली होती. हे दरवेळेस घडू शकत नाही. इट वॉज अ ॲक्च्युअल मिरॅकल. ओके. पण अशा पद्धतीचे ट्रिमेंडस रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात. ओके. आता एक आजकाल खूप फोफावलं आहे, साखर नको, गूळ नको, भात नको, आणि त्याच्यावर एवढा कंटेंट आपल्याला कायम कन्झ्युम करावा लागतोय. म्हणजे करावा लागतो हे का म्हणतोय, कारण की ते इन्स्टावरनं आपल्याकडे येत असतं, व्हॉट्सॲपवरनं येत असतं आणि प्रत्येकजण वेगळं सांगतो. म्हणजे काही जण म्हणतात सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्या, काही म्हणतात सकाळी उठल्या उठल्या पाणीच पिऊ नका, असं हे उदाहरण झालं. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की हे कितपत आपण ॲक्सेप्ट करायचं आणि काय डेटम लाईन असेल? ॲक्च्युली आयुर्वेद असं आहे की सगळ्यांना एकच उपाय तुम्हाला सांगता येत नाही. आता ॲलोपॅथमध्ये 100 जण जर तुमच्याकडे तापाचे पेशंट आले तर तुम्ही त्याला पॅरासिटामॉल देऊ शकता, पण आयुर्वेदामध्ये प्रकृतीनुरूप मेडिसिन्स बदलतात, तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट बदलते. आमच्याकडे असं नाही काही की प्रत्येक माणसाला पॅरासिटामॉलसारखं एक चूर्ण दिलं की त्याला सगळ्यांना बरं वाटेल. त्याचप्रमाणे तुम्ही जे सांगितलं गरम पाणी प्या, थंड पाणी प्या किंवा जे काही आहे ते प्रकृतीनुरूप जर सांगितलं तर त्याचे इफेक्ट वेगळे होतात.
एकच सरसकट सगळ्यांना नियम लागू होत नाही. हां, किंवा आजकाल जे फॅड आहे की गरम पाणी, लिंबू आणि मध वजन कमी करण्यासाठी घ्या. आयुर्वेदानुसार गरम पाणी आणि मध हे विरुद्धान्न आहे. हे कधीच एकत्र घ्यायचे नसतात. आणि लिंबू ज्यावेळेस तुम्ही कापल्यानंतरच त्यातलं व्हिटॅमिन सी उडून जातं, ते तुम्ही पाण्यात पिळल्यानंतर त्यातलं व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळणारच नाही आहे. त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. त्याच्यामुळे सरसकट ट्रीटमेंट टाळावी. आयुर्वेदामध्ये तर ती कधीच सांगितलेली नाही आहे. मग साखर हा जो विषय आहे, परत आता मी थोडासा त्याच्यावर येतो. साखर एवढा डेंजरस का, आणि का त्याला ते असं तयार केलं? आपण पुरातन कालामध्ये गेलो त्यावेळेस पण आपल्याकडे साखर होती, पण तिला पत्री खडी साखर म्हणायची, विच वॉज नॉट रिफाईंड. आत्ताची जी साखर आहे ही पूर्ण रिफाईंड आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण कार्ब्स आणि कॅलरीज ट्रिमेंडस आहेत. ती खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये एनर्जी तयार व्हायची. 6000 वर्षांपूर्वी लोक जे होते ते शारीरिक श्रम इतक्या प्रमाणात करायचे की त्यांना जे खाल्लं होतं ते पचून जायचं. आजकालच्या बैठी लाईफस्टाईल झाली आहे. मुलं पण खेळायला जात नाहीत, कम्प्युटरवर गेम खेळत बसतात. व्हर्च्युअल सगळं जास्त प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे आमचं आजकाल म्हणणं असतं की तुम्ही डायरेक्ट हे कन्झ्युम करू नका. साखर ॲव्हॉइड करा, गूळ ॲव्हॉइड करा. जनरल माणसांना जर तुम्ही ॲक्च्युअल एक्झरसाईज आणि व्यवस्थित करत असाल तर प्रॉपरली ते, आता माझ्याकडे लोक काही येतात की जे मीठ टाळतात आणि सैंधव मीठ चांगलं म्हणून सैंधव मीठ खातात. मी म्हणतो असं नका करू. ज्याचं जे आहे सोडियमचं प्रमाण शरीरात जे आहे, नाहीतर मग थोड्या दिवसानंतर तुम्हाला विस्मरणाची व्याधी होऊ शकतात आणि मग त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला सांगतात मिठाच्या कॅप्सूल खा. हे टाळण्यासाठी आहारात जे समुद्र मीठ आहे हे थोडंसं वापरायलाच पाहिजे. फक्त टेबलवर तुम्हाला यू कॅन यूज सैंधव मीठ. फक्त जर काही कमी असेल तर वरनं जर टाकायचं असेल तर ते वापरा. ओके, आता म्हणजे तुम्ही समुद्राचा विषय केला म्हणून आपण शूट करतोय कोकणामध्ये, आणि कोकणाविषयी खूप जास्ती इतिहास मॅटर्सवर कंटेंट जातो. तर कोकणातल्या लोकांनी काय आहार घ्यावा, काय वाटतं? आणि मी कोकणातल्या म्हणताना मी परत पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा कसा असेल, मराठवाड्याचा वेगळा कसा असेल, हे थोडंसं सांगा. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, की आता आपण रँडमाइज जर करायला गेलं, कोकणामध्ये ओल्या नारळाचा वापर होतो. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र म्हणालात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुक्या नारळाचा, पण तेवढ्या प्रमाणात होत नाही. कोकणामध्ये भातावर जास्त प्रमाणात लोक अवलंबून असतात. भात आणि मासे उत्कृष्ट आहेत, पण ते डीप फ्राय न केलेले. हां, आणि कार्ब्स पहिल्यांदा कोकणामध्ये कसं होतं, श्रम करणारे लोक होते. नारळाची झाडं, आंबे यांच्यावर 20-20 झाडावर चढून नारळ काढणे, ह्या त्यांचे शारीरिक श्रमाचे कष्ट भरपूर होते. किंवा गाड्या वस्तीपर्यंत जायच्या नाहीत, त्यामुळे त्यांचं चालणं रोज भरपूर प्रमाणात व्हायचं. अत्याधुनिक साधनं नव्हती. पण आता असं झालं आहे की तुमच्याकडे गाड्या, तुम्हाला कोकणात आता परिस्थिती अशी आहे की काम करायला, घरगुती कामं करायला पण माणसं मिळत नाही. हां, मग इथली लाईफस्टाईल सेडेटरी झालेली आहे. इन दॅट केस तुम्हाला फक्त भात आणि मासे ह्याच्यावर राहून चालणार नाही. बरं, तुम्हाला त्याच्याबरोबर प्रोटीन बॅलन्स करायलाच लागेल. ओके, बरं. आणि प्रोटीन बॅलन्स म्हणजे भात नाही तर तुम्ही म्हणाल चपाती, तर मी गहू पण ॲव्हॉइड करा म्हणून सांगतो. 30-40 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये खपली गहू नावाचा एक प्रकार होता, जो लांब असायचा, त्याचा दाणा मध्ये बारीक. त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त होतं आणि प्रोटीन्सचं प्रमाण जास्त होतं. पण आजकाल आपल्याला तो चवीमुळे आवडत नसल्यामुळे आपण तो हद्दपार केला आणि आपण पंजाब, हरियाणा, MP मधनं आलेला MP सिहोर वगैरे हा गहू ॲडॉप्ट केला. बेसिकली हा गहू कसा आहे, हा दाणा छोटा आहे आणि मध्ये फुगलेला आहे. तर आपण आजकाल सगळ्यांच्या जर प्रकृती जर बघितल्या, सगळे माणसं वर निमुळते आणि ढेरीला सगळे वाढलेली, अशी प्रकृती झालेली. त्याच्यामुळे हे अवॉइड केलेलं कधी पण चांगलं. मग आता तुम्ही म्हणालात भात नको, कारण की सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, गहू नको. मॅक्झिमम ऑडियन्सना वाटेल मग खायचं तरी काय नक्की, हे सांगा मग. आता ॲक्च्युली धान्यामध्ये आता 3 प्रकार आपण करतो. हां, एक पॉझिटिव्ह मिलेट, एक न्यूट्रल आणि एक निगेटिव्ह. निगेटिव्हमध्ये गहू आणि हा तांदूळ विदाऊट पॉलिश वगैरे आपण जे वापरतो हे निगेटिव्हमध्ये. न्यूट्रलमध्ये ज्वारी, बाजरी आणि नागली येतात. आणि पॉझिटिव्ह मिलेटमध्ये 5 मिलेट्स येतात, ज्यामध्ये कोदरा, फॉक्सटेल, हे सगळे 5 प्रकारचे
मिलेट्स येतात, पण ते करायला आणि प्रिपेअर करायला अतिशय किचकट असतात. त्याच्यापेक्षा म्हणतो ते जर सांगितलं तर पेशंट ते करणारच नाही, कारण त्याच्यात प्रोसेस फार मोठी असते, 8 तास भिजवणं वगैरे. त्याच्यापेक्षा तुम्ही यू कॅन हॅव ज्वारी, बाजरी आणि नागली. आता आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. थोडासा आता जो ट्रेंड आहे आणि त्या ट्रेंडबद्दल आपण बोलूया 21व्या शतकातला, की इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर खूप जास्ती सल्लागार येतात. खूप वेळेला क्वालिफाईड डॉक्टर्स कुठले आणि क्वालिफाईड ॲक्च्युअली त्याबद्दलचा अभ्यास करून एक्सपिरियन्स करून बोलणारे कुठले. आणि असंच एक मी डायटिशियनचा छोटासा कोर्स केला किंवा माझी स्वतः तब्येत चांगली आहे, मी काय चांगले व्यवस्थित बॉडी बनवलेली आहे म्हणून सजेशन्स देणारी खूप असतात. डिफरन्शिएट कसं करायचं? फार अवघड आहे डिफरेन्शिएट करणं, कारण आजकाल जग कसं आहे का बाहेरील आवरणाला भुलतं आपण म्हणतो ना. आजकाल ॲडव्हर्टाईजवर लोक जाणारे, तुम्ही त्यांना ॲक्च्युली बघायला पाहिजे हा खरोखर ऑथेंटिक आहे का. किती लोकांना त्यांनी हँडल केलं. हां, एखादा माणूस स्वतःवर प्रयोग करून जर यूट्यूबवर येऊन किंवा त्यांनी 10 जणांना, तर ती जी क्वांटिटी जी आहे ती कमी आहे. हां, ती क्वांटिटी तुम्हाला भरपूर मोठी पाहिजे की ज्याच्यावर तुम्ही तितक्या लोकांना तुम्ही यशस्वीपणे केलं आहे, तितक्या वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स बघितलेत, वेगवेगळ्या प्रकृतीचे बघितलेत. असा जर माणूस असेल तर ते योग्य आहे. आजकाल काय होतं, कोणी पण उठतं, मी केलं आहे माझी बॉडी म्हणून तो सांगतो, किंवा मी 5 जणांना हे केलं आहे म्हणून सांगतो, आणि आकडा फुगवून सांगण्यामध्ये पण आजकाल तुम्हाला समजत नाही बेसिकली की काय आहे. आता इतकी वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले, ब्रिटिश गेले, पण त्यांच्या काही गोष्टी आपण आपल्याकडेच आत्मसात करून चालू ठेवल्या. पण तरी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसतात की ज्यात आपल्या जुन्या परंपरांची आणि औषधांची चुणूक त्यात दिसते. तर फॉर एक्झाम्पल त्याचं अगदीच छान उदाहरण म्हणजे आजीचा बटवा. तर त्याबद्दल थोडंसं सांगा मला. मी मागे म्हटल्याप्रमाणे आजीचा बटवा हा फार प्रचलित होता, आणखीन पण आहे, असायला पाहिजे. पण आपण जर निसर्गाची हानी जी झालेली बघितली गेल्या 50 ते 60 वर्षात, ज्याच्यामुळे पोटेन्सी कमी झाली आहे, वनस्पतींची औषधी काम करण्याचा गुणधर्म जो कमी झाला आहे, जमिनीची पोत घसरली आहे, त्यामुळे थोडंसं ॲडॉप्ट केलं आम्ही नवीन गोष्टी. की आता एक साधं उदाहरण आपण बघू. एक 20-30 वर्षांपूर्वी आपण चहा करताना थोडंसं जरी आलं किसून टाकलं तरी त्याचा फ्लेवर यायचा. आजकाल तुम्ही आलं किती पण किसून टाका, एक उदाहरणादाखल सांगतो, तरी त्याला आल्याचा फ्लेवर किंवा ती टेस्ट येत नाही. ओके. हेच औषधींमध्ये, वनस्पतींमध्ये पण झालेलं आहे. बरं. आणि ह्याचं कारण तुमच्या जमिनीचा पोत, वातावरणामध्ये प्रदूषण. हे मग 6000 वर्षांपूर्वी जे चूर्ण स्वरूपात आयुर्वेदामध्ये औषधं किंवा काढ्या स्वरूपात जी दिली जायची, ती ह्या काळात देऊन चालतील का, ह्याच्यावर विचार करून, थॉट प्रोसेस करून वैद्यांनी, आयुर्वेदिक वैद्यांनी तो फॉर्म थोडासा बदलला. म्हणजे काय की चूर्ण स्वरूपात न देता त्याचे वॉटर एक्स्ट्रॅक्ट काढले गेले. ओके. एक्स्ट्रॅक्ट काढल्यामुळे साधारणपणे 20 किलो चूर्णांचा 1 किलो वॉटर एक्स्ट्रॅक्ट निघतो सरासरी. ओके. हे प्रत्येक वनस्पतीची वेगवेगळी कॅपॅसिटी असते. काही 15 देतील, काही 10 देतील, काही 40मधनं 1 किलो निघेल. पण तो वॉटर एक्स्ट्रॅक्ट आपण मग टॅबलेटमध्ये वापरून ती पूर्तता आपण करायला लागलो. ओके. की आणि हा एक मोठा मॉडरेट चेंज आहे की त्या चिकित्सा पद्धतीपेक्षा माध्यम जे म्हणतो, किंवा त्या काळी कसं होतं की बाबा हे चूर्ण आहे, हे मधातून घ्या, तुपातून घ्या, अनुपान वेगवेगळी बदलली जायची, नंतर वेगवेगळ्या वेळा दिल्या जायच्या, नंतर पथ्य अपथ्य, यामुळे भरपूर आपले लोक जे होते ते आयुर्वेदापासून लांब पळाले. आणि त्याच्यामध्ये परत एक गैरसमज असा झाला की आयुर्वेद औषध काम करत नाही किंवा भरपूर वेळ घेतो. त्याच्यामध्ये असा नाही विचार केला गेला की आयुर्वेद टू द पॉईंट काम करतं, मुळापासून काम करतं, आणि एकदा काम केल्यानंतर ते लॉंग टर्म काम होतं. आणि त्याच दरम्यान ॲलोपॅथ आल्यामुळे ती चिकित्सा पद्धतीला जास्त आपल्याकडे प्रमोट केलं गेलं, लोकांनी ॲडॉप्ट पण भरपूर प्रमाणात केलं गेलं. हा एक मोठा बॅकड्रॉ आपण गेल्या 50-60 वर्षात घडला असं म्हणू शकतो. ओके. आता तुम्ही जेव्हा सांगितलं की जुन्या पद्धती आपल्या होत्या, मग त्याच्यात बऱ्याच अशा पद्धती होत्या की त्या कुठल्या तरी देवाशी जोडल्या गेल्या किंवा परंपरेशी जोडल्या गेल्या. तर मग त्या कितपत खऱ्या आणि कितपत खोट्या, म्हणजे बेसिकली एकादशी आणि संकष्टीचे जे विषय, तर त्याबद्दल थोडं काय तुम्हाला सांगता येईल का? ॲक्च्युली कसं असतं की कुठली पण गोष्ट जी असते ती तुमच्या इमोशनशी जर निगडीत ठेवली, म्हणजे
कुठलंही पण तुम्हाला जर काही अंगवळणी पाडायचं जर असेल तर मी म्हणतो की कशावर तरी ते अटॅच करा. म्हणजे आता समजा मला रोज आय ड्रॉप टाकायचे, ओके. हां, तर मी काय करतो, मी आंघोळ झाली बेडवर जातो, बेडच्या बाजूला आहे ते, त्याच्याशी कनेक्ट, आंघोळीशी ते कनेक्ट केल्यामुळे ते माझं कधीच चुकत नाही. हां. अशा पद्धतीने तुम्ही कुठली पण गोष्ट आहे ती एकमेकांशी कनेक्ट करून तुमच्या याच्यामध्ये तुम्ही आचरणात आणू शकता फॉर लॉंग टर्म ड्युरेशन. ओके. मला नुसतं मी आय ड्रॉप म्हटलं असतं तर रेग्युलर झाला असता का? नाही. आंघोळ करून जाऊन बेडवर पडू, तो रेग्युलर रोज आपण आंघोळ करतो बेडवर जागेला की ते आपोआप ते आता होऊन जातं. सवय झाली आहे ती. ओके. तसंच आता तुम्ही एक अतिशय चांगला प्रश्न विचारलात की ज्याच्याकडे सगळ्यात मोठं दुर्लक्ष आपलं झालंय, लंघन. म्हणजे तुम्ही जी संकष्टी, एकादशी हे जे म्हणता, एक जापनीज शास्त्रज्ञ आहे, त्याने एक शोध लावला आणि त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. त्याला त्यांनी ऑटोफॅगी नाव दिलं. म्हणजे तुमच्या शरीरातले वाढलेले दोष आहेत ते खाऊन टाक, याच्यामध्ये तुमचे कॅन्सरपासून व्याधी बरे होतात असं त्यांनी, आणि तसे होतात पण. त्यांनी सांगितलं होतं की महिन्यातले कुठले पण 2 दिवस तुम्ही 24 तास उपाशी राहा. पण हेच आपल्या ऋषीमुनींनी कित्येक हजार वर्षांपूर्वी सांगितलं. फक्त त्यांनी काय केलं, तुमच्या इमोशन बरोबर बांधलं. हां, मी म्हणेन की एकादशीला तुम्ही जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कारण एकादशीच्या वेळेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी असतं, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी असल्याने ऑस्मोटिक प्रेशरने तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी शुद्ध व्हायला बघत असते. त्यावेळेस आपण त्याला सहकार्य करणं अपेक्षित आहे. आपणच काय झालं की आपणच आपल्या संस्कृतीला नावं ठेवायला लागलो, एकादशी दुप्पट खाशी, आणि त्यावेळेस जे नकोय लंघन व्हायला पाहिजे तिथे आपण जड आहार घ्यायला लागलो. म्हणजे तळलेली पापड, कुरडया, साबुदाणा खिचडी ही कुठेच आपल्या याच्यात उपवासामध्ये बसत नाही, पण त्याला आपण ती चवीसाठी घातली. आपण आपल्या जिभेसाठी आणि स्वार्थासाठी, किंवा त्याला आपण आणखीन एक असं म्हणू शकतो, भौतिक सुखासाठी आपण आपली दिनचर्या वगैरे संपूर्ण बदलली. तर तुम्ही जर एकादशी केली, मी सांगितली त्याप्रमाणे म्हणजे ब्रह्मांडात ज्यावेळेस एकादशी लागेल तेव्हापासून संपोपर्यंत कॅलेंडरवरची एकादशी नाही, ब्रह्मांडात लागते. कारण आपण हिंदू धर्मामध्ये एकादशी सूर्योदयापासून करतो. ती न करता ज्यावेळेस ब्रह्मांडात लागते तेव्हापासून ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होतं. पण ते समजायचं कसं की ब्रह्मांडात कधी लागले? तुम्ही यू कॅन सर्च ऑन गुगल. आपल्याकडे आजकाल सगळ्यात चांगलं एकादशी टायमिंग्स ऑफ 2026 जर टाकलं, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या एकादशींचे कधी सुरू होते ते कधी संपते, कधी 40 तास उपवास होऊ शकतो. ओके. म्हणजे रात्री जर 1 वाजता जर एकादशी चालू होणार असेल, हे सकाळी 1 वाजता, तर आपण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जाती जेवलेलो असतो. तिथपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ती 2 वाजता संपते. 24 तास प्लस हे तास, आणि 2 वाजता उठून आपण काही खात नाही. त्यामुळे तो सकाळचा 10 वाजेपर्यंतचा पिरियड, एवढे जर ऑटोफॅगी जर झाली, एवढा जर तुमचा उपवास झाला, तर तो तुमच्या सगळ्या व्याधींसाठी अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये एक उदाहरण देईन की आपल्याकडे भरपूर पेशंट असे असतात की ज्यांच्या अंगावर मैदाच्या गाठी येतात. माझ्याकडे एक पुण्याचे पेशंट होते, त्यांना फक्त मी, कारण अशी तुम्ही किती पण औषधं द्या, वर्ष 2-2 वर्ष त्या गाठी कमी होत नाही, पण त्याला जोडून मी त्यांना एकादशी सांगितली करायला, एक्सलंट रिझल्ट्स. मग आता जे इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात, तो म्हणजे 16 आणि 16 आवर फास्टिंग अँड 8 आवर ईटिंग, तर मग ते त्याचंच रिफाईंड व्हर्जन आहे असं म्हणू शकतो का आपण? हे एकादशीचं ते रिफाईंड व्हर्जन आहे. ओके. एकादशीचंच ते रिफाईंड व्हर्जन आहे. ओके. रिफाईंड व्हर्जनपेक्षा आपण जो हा इंटरमिटंट फास्टिंग हा जो प्रकार आहे, हा रोज करायचा आहे. ओके. कारण तुमच्या शरीराला हिलिंग होण्यासाठी जशी झोप आवश्यक आहे, तसंच पोटामध्ये सुद्धा तुम्ही जर कुठल्या पण गोष्टी टाकण्यासाठी एक ठराविक पिरियड, ज्याला आपण आता सर्केडियन सायकल म्हणतो. सर्केडियन सायकल म्हणजे काय की तुमच्या शरीरामध्ये पण एक बायोलॉजिकल क्लॉक आहे. जसं आपलं बाहेर घड्याळ ज्या पद्धतीने असतं, ते शरीरामध्ये पण एक घड्याळ आहे, आणि ते घड्याळ सगळ्यात जास्त ॲस्ट्रॉनॉट्सना अतिशय उपयोगी पडतं. प्रशिक्षणाचा कालावधी जो असतो तो मोस्ट त्याच्यावर पण डिपेंड असतो, कारण 1-1 सेकंद त्यांना मॅटर करतो. ह्याचं एक साधं उदाहरण जर तुम्ही घेतलं, तुमच्या घरात जर आजूबाजूला जर कुत्रा असेल, एक ताटली वाजवायची आणि कुत्र्याला खायला टाकायचं. 10 दिवस असं केलं, 11व्या दिवशी तुम्ही ताटली वाजवली, जिथे असेल तिथून कुत्रा पळत येतो
आणि त्याच्या तोंडातून लाळ गळायला लागते, म्हणजे त्याच्या अंतस्त्रावी ग्रंथी त्यावेळेस तयार होतात. ओके. म्हणजे आणि याच्यामध्ये पण तेच आहे, तुम्ही तुमच्या शरीराला योग्य वेळेस 2 टायमिंग दिलेत खायचे, त्यावेळेस पित्तस्ता स्त्रवण करेल. आजकाल काय होतं, तुम्ही कुठे जा, अबरट सबरट कधी पण आणि किती पण वेळेस खाता, हे नको. आणि हे आजाराचं मूळ कारण आहे आजकालच्या. आता अजून एक त्याच्याशीच निगडीत थोडा विषय, की आपण अंदमानचे काही ट्राईब्स आहेत अजून, की जे लोकांशी कनेक्टेडच नाहीत, म्हणजे टिपिकल आपली जी सिस्टीम आहे त्याच्याशी कनेक्टेड नाही आहेत, त्यांना पूर्णपणे एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. काही ट्राईब्स अजूनही छत्तीसगडमध्ये असे आहेत की आदिवासी जमात आहेत, त्यांची जगण्याची पद्धत वेगळी आहे, ते पण सुदृढ दिसतात. आणि मध्ये एक रिपोर्ट असा वाचनात आला की तुम्ही जेवढे निसर्गापासच्या जवळ असता तेवढे इनरंटली तुम्ही लवकर हील होता, आणि तुम्ही जेवढे लांब जाता तेवढे तुम्हाला व्याधी सुरू होतात. तर ही कितपत खरी गोष्ट आहे आणि तुमचा किती ह्याच्यावर विश्वास आहे? अतिशय सत्य गोष्ट आहे. काय आहे की तुम्ही तुमच्या संस्कृती धरून ठेवणं, आदिवासी लोक किंवा आपण जे त्यांच्याकडे आणखीन पण ते आपण मागासलेले म्हणतो, पण ते ॲक्च्युअल पुढारलेले लोक आहेत. आपण ह्याच्या अधीन गेलो, ह्याच्या ज्या वेव्ज आहेत ह्या दैनंदिन जीवनात तुम्हाला एवढ्या ॲफेक्ट करतात, तुम्ही जवळ ठेवता. आजकालच्या मुलांमध्ये मुलींमध्ये PCOD, मुलांमध्ये शुक्राणूंची कमी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बदललेल्या आपल्या लाईफस्टाईलमुळे. ह्याच्यामध्ये मी आणखीन एक सजेस्ट करतो की जसं आपण घरात अर्थिंग करतो शॉक लागू नये म्हणून, तसंच आपल्याला आपल्या बॉडीचं अर्थिंग करणं गरजेचं आहे. ओके. आता माझ्याकडे खेड्यातनं पाड्यातनं कुठून पण पेशंट आले, जमिनीचा स्पर्श जो आहे आपल्या पावलांचा हा आजकाल टळलेला आहे. मी सगळ्यांना एक सजेस्ट करीन की तुम्ही रोज 10 ते 15 मिनटं मातीमध्ये, जमिनीमध्ये, फ्लॅटवर नाही, माती ओली करून त्याच्यात तुमचे तळपाय मातीला लागतील अशा पद्धतीने 15 ते 20 मिनिट बसा. ह्यानी पण तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स मिळतील. पण दुर्दैव आपलं असं आहे की खेड्यापाड्यात सुद्धा, आता खेड्यापाड्यातून माझ्याकडे 2 वृद्ध आले होते, त्यांना म्हटलं आजोबा तुम्ही असं करा. कुठे करू? म्हणजे तुम्ही आता तुमचे सगळा ग्रुप जाऊन गप्पा मारत बसता देवळात, तिथे पण चेकर्स टाकलेत. बरोबर. ही आता आजकालची म्हणजे शोकांतिका आहे सध्या. ओके. म्हणजे आपण निसर्गापासून दूर चाललो. आता तुम्ही म्हणालात की काही बेसिक गोष्टी सगळ्यांनी पाळायला हव्यात आणि सगळं ते करायला हवं, पण मग एक कॉर्पोरेट 9 ते 5 काम करणारा व्यक्ती असेल, एका शहरात राहत असेल, तर मग त्याची दिनचर्या काय हवी? आणि मी हे दिवसाचं बोलत नाही, आपण थोडं मंथली सांगा. सरासरी आपण बघूया. बेसिकली काय माहिती आहे का, 9 ते 5 कॉर्पोरेट लाईफ आपण म्हणतो, पण आजकालची जी मोठी जी पिढी IT शी संबंधित आहे, जी रात्री 2 वाजेपर्यंत काम करतात, तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काम करताय ना. तुम्ही रात्रीचे जे 8 तासाची जी झोप आहे ही तुमच्या बॉडीला नितांत आवश्यक आहे. का? कारण त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीचं रिजनरेशन, जे सेल तुम्ही दिवसभर वर्कआउट करून थकलेले असतात, ती परत रिजनरेट करण्याची, बॉडी हील करण्याची ताकद त्या 8 तासांच्या झोपेमध्ये असते. आणि तोच जो पिरियड आहे, म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत झोपायचा, तिथपासून 2 वाजेपर्यंत तुम्ही ते झोपेचा पिरियड घालवता, म्हणजे तुम्हाला झोप येत नाही. तुम्ही जी सायकल मागाशी मी जो उल्लेख केला होता सर्केडियन सायकल, ती सगळी तुम्ही बिघडवता. आणि व्याधीचं सगळ्यात मेन कारण हे आहे. ओके. दिनचर्या आपण पहिल्यापासून, म्हणजे आपल्याला माहिती, आपले आईवडील पण सांगतात लवकर निजे लवकर उठे त्यासाठी धनसंपदा, पण कोण करतं आजकाल? त्यानंतर खाण्याच्या गोष्टी, जंक पण खातो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी फार नमूद करू इच्छिन इथे, की आपण जे तेल आणतो स्वयंपाकासाठी, जो मेन कुकिंगसाठी आपण जे तेल आणतो ते रिफाईंड, आपण जर बघितलं ते पॅक, त्याच्यावर रिफाईंड ऑइल लिहिलेलं असतं आणि त्याच्यात त्याने लिहिलेलं आहे व्हिटॅमिन A, B, C, D, K ॲडेड. काय काय उपयोग आहे त्याचा? ते जे तेल आहे ज्याच्यावर रिफाईंड लिहिलं आहे त्याला आम्ही मेलेलं तेल म्हणतो, मृत तेल. कारण ते 400 डिग्री सेंटीग्रेडला आधीच उकळून आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एवढ्या केमिकल प्रोसेसेस झालेले असतात, तुम्हाला त्याचा काहीही उपयोग नाही. तेल कसं पाहिजे? तेलाचा गुणधर्म पिच्छिल आयुर्वेदाने जो सांगितलं त्याच्यामध्ये आजकालच्या तेलामध्ये तोच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेन, घाणीचं तेल वापरा,
मी त्याच्या पुढे जाऊन बुल ड्रिव्हन पाहिजे, बैलाचा घाण्याचं पाहिजे. कारण आजकालचं जे तुम्ही ज्या घाणीचं तेल वापरता त्याचा RPM 18 ते 22 असतो. ओके. त्याच्याने पण उष्णता निर्माण होते आणि त्यातले न्यूट्रिएंट्स जातात. हां, म्हणून बुल ड्रिव्हन पाहिजे. बुल ड्रिव्हनमध्ये 8 ते 10 RPM पर मिनिट असतं आणि त्याच्यातून आलेले तेल सगळ्यात उत्कृष्ट, पण दगडापेक्षा वीट मऊ. म्हणून रिफाईंड ऑइलच्या ऐवजी तुम्ही जर घाणीचं तेल घेतलं तर अतिशय उत्कृष्ट. दुसरी गोष्ट, गव्हाची चपाती, तांदूळ, कार्बोहायड्रेट्स पाहिजेत पण ते मिनिमाइज करा. आहार संतुलित विभागामध्ये संपूर्ण चेंज करा. प्रोटीन्स, कार्ब्स, फायबर्स आजकाल अतिशय महत्त्वाचे आहे. फळं नुसती खा, त्यांचा ज्यूस करून घेऊ नका. आणि आपल्याला पहिल्यापासून सांगितलं की अन्न खाताना 32 वेळेस चावून खा. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणीही ते खात नाही. ब्रेड, पास्ता ह्या गोष्टी पूर्णपणे अवॉइड करा. ओके. आणि रात्रीचं जेवण आणि झोप त्याच्यामध्ये 3 तासांचं अंतर पाहिजे. ओके. नाही तर आजकालचे जे मी पेशंट बघतो त्याच्यामध्ये, कारण मी एक नाडी परीक्षक असल्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय, सामपित्त सगळ्यात जास्त आहे. आणि सामपित्ताची कारणच ही आहे, ज्याला आपण दूषित पित्त किंवा टॉक्झिन्स म्हणतो किंवा आम म्हणतो. आजकाल तुम्ही जर चेक केलं की लोकांचं B12 कमी असतं. कारणच ते, कारण आपण जो आहार घेतो त्या आहाराचं सगळ्यात 40% ॲब्सॉर्प्शन जे आहे ते मोठ्या आतड्यामध्ये होतं. आणि मोठं आतडं हे आमने कव्हर्ड असतं, तिथून ॲब्सॉर्प्शन होत नाही, म्हणून B12चं प्रमाण कमी असतं. म्हणून तुम्हाला ही सामता जर निराम करायचं जर असेल तर भूक लागल्याशिवाय जेवू नका. रात्रीचं जेवण आणि झोप याच्यामध्ये 3 तासांचं अंतर ठेवा. वारंवार खाऊ नका. आणि बाहेरचे तळलेले किंवा पॅक्ड प्रॉडक्ट्स संपूर्णपणे टाळा. आता परवाच्या दिवशी माझ्या एका मैत्रिणीकडे गेलो होतो, मित्राकडे गेलो होतो, तर त्यांच्याकडे एक जवसची बाटली होती. त्यांनी ऑनलाईन ती मागवली होती. जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स. येस. हां, तर ते क्रंची लागतं, घ्यायला चांगलं होतं. मी हातात घेतल्यानंतर मी पहिल्यांदा ती बॉटल बघितली, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स बघितले, त्याच्यात काय टाकलं आहे ते बघितलं आणि म्हटलं फेकून देईन. लेबल वाचा. लेबल वाचल्याशिवाय कुठलीही गोष्ट खरेदी करू नका. आता आपण थोडंसं एक डॉक्टर म्हणून तुम्ही अनेक पेशंट्सना अनेक वर्ष ट्रीट करताय. मी असं ऐकलं की तुमचे अगदी दुबईपासून वगैरे क्लायंट्स आहेत आणि तुम्हाला कंटिन्युअस कॉन्टॅक्ट करत असतात. तर अशी कुठली तरी केस आहे का जी फारच अतरंगी होती आणि ती मुद्दाम तुम्हाला सांगावीशी वाटते? अतरंगी म्हणजे अशा आयुष्यात मी आत्तापर्यंत 2,20,000च्या आसपास पेशंट. बरं. माझं नाडी परीक्षेमध्ये बऱ्यापैकी प्रावीण्य आहे, ज्याच्यामध्ये आपण काय आजार आहे, कुठे आहे, इथपर्यंत आपण सांगू शकतो. एक केस अशी होती जी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये सांगितलं की नाही, आता यांचं सगळं संपलं, कशाला ठेवताय, जाणारच आहेत, यांना घरी घेऊन जा, घरी जरा त्यांना राहू देत, झालं, संपलं यांचं. त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं, ते माझ्या घरी घेऊन आले. पेशंटला पूर्ण लोळागोळा अवस्थेत माझ्याकडे घेऊन. मी नाडी परीक्षा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं हार्ट, लिव्हर, किडनी सगळे कॉम्प्लिकेशन्स एकात एक होते. ते मी प्रयत्न करतो. त्या बाई 1 वर्षभरामध्ये एकदम त्याच्यानंतर त्या 8 वर्ष जगल्या. ती बाई खमकी होती, घरातलं कोणाचंच ऐकायची नाही. मग त्या ऐकलं नाहीत की घरातले मला फोन करायचे, सर तुम्ही त्यांना समजावून सांगा. त्या गेल्या, पण जाण्याचं कारण हार्ट, किडनी, लिव्हर काहीही नव्हतं. बाथरूममध्ये घसरून पडल्या, हिप जॉईंट गेलं आणि त्याचं ऑपरेट करताना त्याच्यामध्ये त्या गेले. ओके. अशा अनेक विविध वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आपल्याकडे आहेत. मग आता जर एक व्यक्ती असेल आणि तुमच्याकडनं जर त्यांना निदान हवं असेल, पण आता प्रत्येकाला जर नाशिकला येणं शक्य नाही आहे, रत्नागिरीत फक्त फार कमी वेळेला असता, पण आता मला वाटतंय माड मँगोचा पूर्ण परिसर बघून 100% 100% अतिशय. आणि हां, त्याच्यामध्ये मी आणखीन तुम्हाला एक सजेस्ट करेन, स्वतःसाठी वेळ काढा, निसर्गात जा. मी इथे आलोय, 4 दिवस राहिलो, पण वर्षभराची एनर्जी मला इथे मिळाली. शुद्ध हवा, आणि हे गरजेचं आहे प्रत्येकाला, आणि प्रत्येकाने हे करायला पाहिजे. तर मग आता असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर कॉन्टॅक्ट, ऑफकोर्स आमच्या व्ह्युअर्ससाठी कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि डिस्क्रिप्शन तुमचं पूर्णपणे खाली दिलेलंच असेल, तुम्ही नक्की त्यांना मदत कराल. पण एक लास्टला यायचं म्हणून ॲज अ डॉक्टर
आणि त्याहीपेक्षा ॲज अ कन्सर्न ह्युमन बिईंग, एक मनुष्य की ज्याला खरंच त्याचा अभ्यास आहे म्हणून सांगायचं आहे. तर पुढची पिढी जी आहे, जे आमच्या नंतर आता पुढे असेल, जे जेनझीज आपण म्हणतो, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? कारण की दे आर इन द बडिंग सीझन. आत्ता जर त्यांनी काही गोष्टी आचरणात आणल्या तर त्या पुढे कायम त्यांच्याबरोबर राहणार आहे. तर असं तुम्ही काय सांगाल? 2 गोष्टी मी याच्यामध्ये ॲड करतो. इतके वर्ष आपण म्हणत होतो की टी व्ही समोर बसून जेवू नका. कारण का की ज्यावेळेस समोर जी काही सिरियल चालेल त्या भावना घेऊन तुम्ही अन्नाला न्याय देत नाही. पहिली गोष्ट, कुठली पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर तुम्ही माझ्यासमोर असाल, तुम्ही मला जर योग्य न्याय देऊन बघितलं तर मी त्या पद्धतीने तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये, आहारामध्ये पण तेच आहे. आता मी याच्यामध्ये असं ॲड केलं आहे की मी एक बघितलं की आजकालची तरुण मुलं टॉयलेटमध्ये अर्धा पाऊण तास बसतात. म्हटलं काय आहे, कारण काय? विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, हे मोबाईल घेऊन जातात. मग ह्यांचा फोकस फक्त तेच, म्हणजे तुम्ही इव्हॅक्युएशन म्हणजे संडास करण्यासाठी सुद्धा तुमचा फोकस तुमच्या शरीरावर जर असेल तरच ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे एक त्याच्यामध्ये मी आजकालच्या माझ्या याच्यामध्ये ॲड केलं आहे, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाऊ नका. ओके. आणि आजकाल पालक मुलांना सहजपणे, मुलगा रडतोय, हे करतोय, मोबाईल देतात. त्याचे बॅड इफेक्ट्स लहरींचे आहेत, त्याच्यातून निघणाऱ्या अतिनील किरणांचे आहेत, प्रकृती खराबच करणार आहेत. तुम्ही हे जर सगळं कमी केलं, मिनिमाइज केलं आणि आहार आणि विहारावर तुम्ही योग्य प्रकारे कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमची प्रकृती उत्तम राहू शकते, निरोगी राहू शकते. मी ज्या काही मध्ये थोड्या टिप्स दिल्या त्या 100% अंमलात आणा. आणि कुठल्या पण प्रकारची कशीही मदत लागली तुम्ही मला तुमचे फोन करू शकता आणि रिपोर्ट्स पाठवून पण आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण मी सजेस्ट करीन की आत्तापर्यंत माझ्याकडे अमेरिकेपासून पेशंट आहे, पहिल्यांदा येऊन जा म्हणून सांगतो मी माझ्याकडे. एकदा नाडी परीक्षा केल्यानंतर मला समजतं की यांचा प्रॉब्लेम कुठे आहे. ओके. आणि त्याच्यानुसार मी टेलिकन्सल्टिंग पण करू शकतो. पण जर शक्य असेल तर दे कॅन कम. येस. ओके. आता सर लास्ट पार्ट विच इज द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट, विच इज रॅपिड फायर. 2 ऑप्शन असतील, इदर धिस ऑर दॅट. ओके, फाईन. लेट्स स्टार्ट. आयुर्वेद और ॲलोपॅथी? आयुर्वेदा. वात और पित्त? समान. वॉर्म वॉटर और कोल्ड वॉटर? फ्रीजमधलं तर पाणी कधीच नाही. उन्हाळ्यात माठातलं पाणी, नाहीतर मग नॉर्मल टेम्परेचरचं पाणी. घी और ऑइल? घी. योगा और जिम? योगा. टी और कॉफी? दोन्हींवर फुली. होम कुक्ड फूड और आउटसाइड फूड? होम कुक ऑलवेज. सीजनल फ्रूट्स और ऑल सीजन फ्रूट्स? सीझनल. आणि त्याच्यामध्ये परत मी आणखीन एक ॲड करीन, तुमचे लोकल जवळपासचं जे फळ आहे ना त्याला प्राधान्य द्या. फॅन्सी फ्रूट खायची, किवी बिवी गरज नाही. पेरू हे सगळ्यात उत्कृष्ट. फास्टिंग और पोर्शन कंट्रोल? फास्टिंग और इंटरमिटेंट? हा, इंटरमिटेंट फास्टिंग. पण एकादशी मी आग्रह करीन. ओके. वॉकिंग और प्राणायाम? बोथ. मी चालण्याला व्यायाम म्हणत नाही. मासा जन्मल्यानंतर पोहतो, तर माशासाठी पोहणं हा व्यायाम आहे का? मनुष्य जन्मल्यानंतर चालायला लागतो, तर चालणं हा त्याच्यासाठी व्यायाम नाही. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध फोर्स लावून जे काम कराल ते व्यायाम या प्रकारात माझ्या मते मोडतं. बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, बऱ्याच गोष्टींची चर्चा करायची होती. गप्पा चालू राहिल्या आणि अनेक तास आम्ही गप्पा मारत होतो, तर त्यातला हा एक छोटासा पार्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. कधीतरी परत डॉक्टर उदय महाजन यांना आपण बोलवू. तुम्हाला जर त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची पूर्ण माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला काही सल्ला घ्यायचा असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क करून एकदा फक्त त्यांच्याशी बोला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून कुठल्या वेगळ्या विषयांवर तुम्हाला पॉडकास्ट ऐकायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.